आणि यानंतर आपण महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा घेऊयात। मुख्यमंत्री शिंदे आज विधानसभेत मराठा आरक्षणावर बोलणार। जरांगेंसोबत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देतील। गिरीश महाजन यांची माहिती। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या, आधीच माकड त्यामध्ये दारू प्यायल्यासारखा बोलतो। ओबीसी मेळाव्यामध्ये भुजबळांनी जरांगेंवर केलेली टीका वादात। दारूच्या थेंबालाही शिवलं असेल तर जिवंत समाधी घेईन, जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर। दरम्यान मला खवळू नकोस, हाच माकड तुझी लंका जाळणार, जरांगेंचा पलटवार। भिवंडीतल्या ओबीसी निर्धार महामेळाव्याकडे ओबीसी बांधवांची पाठ। सत्कार कार्यक्रम वाढवल्यानं ओबीसी कार्यकर्ते निघून गेले, तर आखरी सेनाप्रमुख राजाराम साळवींना भाषण करताना चिठ्ठी आल्यानं नाराजी नाट्य। मी कधीही आरक्षणाचा फायदा घेतला नाही, भिवंडीतल्या ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळांचं विधान। तर आमचा विरोध झुंडशाहीला, दादागिरीला अशी ही भूमिका। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर मनोज जरांगे ठाम, तसंच मराठा समाज मागास सिद्ध झालाय। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी। 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे। 24 तारखेनंतर भिवंडी महामार्ग बंद करण्याची तयारी ठेवा, प्रकाश शेंडगेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। नोंदी सापडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांसह सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्या, जरांगेंची सरकारकडे नवी मागणी। तर जरांगेंनी सरकारच्या पोटावर सुरी ठेवू नये, आम्ही सुद्धा मराठा, जरांगेंनी डेडलाईनच्या धमक्या सरकारला देऊ नये, रामदास कदम यांचं जरांगेंना आवाहन। सरकारची भूमिका स्पष्ट, इतरांचं आरक्षण कमी न करता मराठा आरक्षण देणार, जरांगेंच्या बैठकीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। माझा कार्यक्रम होण्याला मी घाबरत नाही, मात्र ओबीसींच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या पुढच्या निवडणुकीत कार्यक्रम करा, छगन भुजबळांचा ओबीसींच्या मेळाव्यातून इशारा। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम आधी मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा। 23 डिसेंबरला सोलापूर रोडवरील पाटील मैदानावर 100 एकरवर सभा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा, सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात बैठका। अंतरवाली सराठी आणि बीडमधल्या दगडफेक आणि जाळपोळीतल्या 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यांसंदर्भात तपास होणार। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। कुंभकोणींनी सुप्रीम कोर्टात उभं राहू नये असा आदेश का दिला, प्रकाश आंबेडकर यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। इतरांवर आरोपांआधी देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं, प्रकाश आंबेडकरांची मागणी। अधिवेशन सुरू असताना सभागृहाबाहेर मंत्र्यांनी वक्तव्य करू नयेत, मंत्री शंभूराज देसाईंची बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी नवा कायदा करण्याचं कडूंचं वक्तव्य। आज शिंदे गट आणि ठाकरे गट आमदार अपात्रतेबाबत सुनावणी, नागपूरमध्ये विधान भवनात अपात्रते प्रकरणी सुनावणी होणार। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याचा दावा, दाऊद इब्राहिम हा कराचीतल्या रुग्णालयात दाखल, दाऊदवर विषप्रयोग झाल्याचा सोशल मीडियावर दावा। नागपूरच्या सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोटात 9 मृत्यू, 3 कामगार जखमी, नातलगांचा कंपनी विरोधात संताप, सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री शिंदेंकडून दुर्घटनाग्रस्त सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीची पाहणी आणि मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। या स्फोट घटनेप्रकरणी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा, दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना कंपनीनं 50 लाखांची मदत द्यावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। नागपूरमध्ये लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात लता मंगेशकरांच्या पुतळ्याचं अनावरण, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर, उद्या दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। मुंबईमधील अनेक वर्षांपासून न झालेली साफसफाई मुख्यमंत्री शिंदे करतायत, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। कोणत्याही विकास कामांना अडवण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका, धारावी प्रकल्पावरून रामदास कदमांची ठाकरेंची भूमिका। विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवारांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न, शरद पवार गट आणि ठाकरे गटात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही। 3 राज्यातील निकालानंतर विरोधी पक्ष नामशेष झालाय, विखे पाटलांचा विरोधी पक्षावर हल्ला। बळीराजाला संकटात कसं टाकता येईल हे पाहणारे आजचे राज्यकर्ते आहेत, बळीराजानं संघटित होणं गरजेचं, बळीराजा एकत्र आल्यास देशातील चित्र बदलेल, शरद पवारांची केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका। काही जण म्हणतात की मी 83 वर्षांचा झालो, पण मी अजूनही तरुण, नवा इतिहास घडवून आणणार, अजित पवारांवर निशाणा साधताना शरद पवारांचा भाजपलाही इशारा। तर 10 वर्ष सरकार असूनही पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही, 24 तारखेला डेडलाईन, बघू सरकार काय निर्णय घेतं, सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका। मनोज जरांगेंनी गिरीश महाजन यांचं रेकॉर्डिंग व्हायरल करावं, महाजन तुमच्याशी काय बोलले ते महाराष्ट्राला कळू द्या, खडसेंचं जरांगेंना आवाहन। खडसेंनी केलेल्या चोऱ्यांमुळेच पक्षानं त्यांना हाकललं होतं, खडसेंनी केलेल्या आरोपांना आम्ही किंमत देत नाही, गिरीश महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल। दाऊदनी आमंत्रण दिलं तर तिथेही जाणार का, गिरीश महाजनांच्या टीकेवर खडसेंचं प्रत्युत्तर। तर अधिवेशनात देशद्रोहाच्या आरोपातील दोषींच्या चौकशीची मागणी करणार, एकनाथ खडसेंची माहिती।
2.5 वर्ष आपलं इंजिन बंद होतं, पण नितीन गडकरींचं इंजिन सुरू होतं. या काळात गडकरींनी नागपुरात मोठी विकास कामं केली. फडणवीसांकडून गडकरींच्या कामाचं कौतुक. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये बडगुजरांविरोधात गुन्हा. 2016 मध्ये पदाचा गैरवापर केल्याचा आरोप. एसीबीच्या पथकाकडून बडगुजर यांच्या घरी चौकशी. इथल्या लोकप्रतिनिधींबद्दल सामान्य लोकांमध्ये रोष. मनसे आमदार राजू पाटलांची नाव न घेता श्रीकांत शिंदेंवर टीका. कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात काम. विरोधकांना टीका करण्याशिवाय काही काम नाही. श्रीकांत शिंदेंचा आमदार राजू पाटलांवर पलटवार. अमरावती नागपूर महामार्गावरील अपघाताची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. अपघातातील जखमींची शिंदेंकडून विचारपूस. ठाण्यातील प्रिया सिंग हल्ल्याप्रकरणी 3 जणांना अटक. डीसीपीच्या नेतृत्वाखाली एसआयटी पथकाकडून 3 जणांना अटक. अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके या 3 जणांना अटक. ठाण्यातील माझ्यावरचा गाडी हल्ला अपघात सांगितला जातोय. पीडित प्रिया सिंगचा आरोप आणि आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची पीडितेची मागणी. तपासासाठी एसआयटी स्थापन. विश्वजित गायकवाड, रोमिल आणि सागर शेळके विरोधात गुन्हा दाखल. राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत आजपासून 3 दिवस बंद राहणार. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेसह राज्यभरातील ग्रामपंचायतींचा संप. कल्याण डोंबिवलीत उद्या पाणीपुरवठा बंद, तर बुधवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता. बारवी, मोहिली आणि नेतिवलीच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार. दरम्यान मुंबई महापालिकेकडून मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आणि त्यामुळे 5 वॉर्डात 10% पाणी कपात केली जाणार. हायकोर्टानं पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. केंद्रीय निवडणूक आयोग हायकोर्टाला अर्ज करण्याच्या तयारीत. पुणे लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश. जळगावातील पिंपळा रेल्वे उड्डाणपुलाचं नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण. नागरिकांना वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाणपूल खुला. जळगावात रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत नावं नसल्यानं मंत्र्यांचं नाराजी नाट्य. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी. जळगावच्या बोदवडमधील एकनाथ खडसे समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पक्षप्रवेश. संजय मशिलकरांची शिवसेनेतील संपर्क नेतेपदी निवड. शिंदे गटाकडून विक्रोळीमध्ये मशिलकरांचं जंगी स्वागत. बोरीवली आणि कांदिवलीमधील ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश. रामदास कदमांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश. जोपर्यंत जिहे कठापूरचं पाणी हिंगणीमध्ये येत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही. आमदार जयकुमार गोरेंचा निर्धार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची गडचिरोलीमध्ये कोनसरी लोह खनिज प्रकल्पाला भेट. जानेवारीत गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते कोनसरी लोह खनिज प्रकल्पाचं उद्घाटन होणार. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं 19 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन. सरकारला दिलेली 15 डिसेंबरची तारीख संपूनही मागण्या मान्य न झाल्यानं पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार बसणार. लोणावळ्याजवळ राजमाची सनसेट पॉइंटजवळ बसचा अपघात. अपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी. पुण्यामध्ये मागील 2 दिवसापासून थंडी वाढली. 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणखी घट होण्याची शक्यता. जळगावात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या परताव्याचे 378 कोटी रुपये देण्यास सुरुवात. भाजप खासदार उमेश पाटील यांची. जळगावातील धरणगाव तालुक्यातील नांदेड गावात बस सेवा पूर्ववत. एसटी वाहकास मारहाण केल्याने तब्बल महिनाभरापासून एसटी सेवा बंद. नांदेड जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाला फटका. उत्पन्न घटण्याची शक्यता. नंदुरबार बाजार समिती 15 दिवसांनंतर सुरू. बाजार समितीमध्ये मिरचीची आवक. शेतकऱ्यांकडून मिरची तोडणीला वेग. धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा आवळ्यावर परिणाम. आवळा आणि बोरांच्या उत्पादनात घट. अपेक्षित दरही नसल्यानं शेतकरी नाराज. नंदुरबार तळोदा स्थानकातून पुरेशा बस नाहीत. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे बस अभावी हाल. नंदुरबारमध्ये नवापूर रेल्वेगेट 20 डिसेंबरपर्यंत बंद. वाहतुकीस पर्यायी मार्गाचा वापर. नेत्रंग शेवाडी महामार्गावर वाहतूक कोंडी. धुळे महानगरपालिकेच्या वरखेडी कचरा डेपोत जागा नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करून 2 एकर जागा रिकामी होणार. नंदुरबारमध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू. आंदोलनामुळे कुपोषित बालक पोषण आहारापासून वंचित. नंदुरबारच्या बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाच्या चौपदरीकरणाला मंजुरी. महामार्ग पूर्ण होणार का नाही याबाबत शाश्वता नाही. परभणी जिल्हा नियोजन समिती निधी वाटपाबाबत आज निकाल. लोकप्रतिनिधींसह जिल्हावासियांच्या संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या निकालाकडे नजरा. नंदुरबारमधील एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना बचाव कार्याचं प्रात्यक्षिक. एनडीआरएफकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे. धुळ्यात थाय बॉक्सिंग फेडरेशन कप स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत 250 खेळाडूंचा सहभाग असणार. धुळ्याच्या शिरपूर दैवतमध्ये एसआरबी स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. 44व्या 2 दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मोठा उत्साह. सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी 8 गावांचा पाणी प्रश्न अखेर मिटला. मोठ्या जल्लोषात पार पडला. म्हैसाळ सिंचन योजनेमधून आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा. साताऱ्याच्या शिवथरमधील लोणंद रस्त्यावर दूध दर वाढीसाठी निषेध आंदोलन. शेतकरी संघटना आणि किसान मंच महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध.
जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको. दूध दर वाढवण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 1176 अंगणवाड्यांना फटका. अतितीव्र आणि तीव्र कुपोषित गटातील बालकांना संदर्भ सेवाही मिळणं कठीण. कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता. पुण्यामध्ये विमाननगर भागात सलग 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम. बांधकाम विभाग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कारवाईत तब्बल 76 मिळकत. अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षकांसह गॅलरी कोसळली. गरुडपाडा या ठिकाणी कबड्डीचे सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्यानं मोठा अपघात. अपघातात 4 जण जखमी झाल्याची माहिती. धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेड्यामधील आरोपींना एकाच गुन्ह्यात दोघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकारी घरी जात असताना आरोपींनी केली होती हत्या. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील लागपुरीमध्ये अवकाळी पावसामुळे हरभऱ्याचं मोठं नुकसान. शेतकऱ्यानं 4 एकर हरभऱ्यावर फिरवला रोटावेटर. हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव. फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभऱ्यात फिरवला रोटावेटर. जळगाव जिल्ह्यातील काही तालुके नुकसानीच्या यादीतनं वगळल्यानं शेतकरी आक्रमक. केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप. बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवर आणि त्याचबरोबर तुरीच्या पिकावरही अळीचं संकट. जिल्ह्यातील 82,977 हेक्टरवरील पीक धोक्यात. यवतमाळच्या खुल्या बाजारात सोयाबीनचे दर घसरले. क्विंटलमागे 800 रुपयांची घसरण. बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया थांबली. बाजारातील आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत. वाशिमच्या वाई शिवारात वन्यप्राण्यांचा हेदोस. तूर पिकाचं मोठं नुकसान. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाचा हैदोस. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पिकांची मोठी नासाडी. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आंबेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान. पिंजऱ्याच्या साह्यानं बिबट्याची सुटका. डहाणूच्या कैनाड परिसरातही बिबट्याची 2 पिलं आढळली. वनविभागाकडून शोध मोहीम सुरू. पुण्याच्या भोरमध्ये शेतकरी कृषी प्रदर्शन. काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सबालाखे यांच्या हस्ते उद्घाटन. वर्ध्याच्या सेलूमध्ये आरोग्य संकल्प अभियानांतर्गत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाकडून आयोजन. नांदेडमधील देगलूर तालुक्यातील मुजळगा गावात लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेची सजावट. न्यायाधीश आणि तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची शाळेला भेट. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील लासुर्णे या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. दिंडीत आमदार महेश शिंदेंनी हरिनामाच्या गजरावर धरला ठेंगा. पुण्याच्या खेड तालुक्यातील चरोलीमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शरद पवारांच्या उपस्थितीत केसरी बैलगाडा शर्यत. एकदा बातम्यांचा महाफास्ट आढावा. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगावमध्ये मॅरेथॉन स्पर्धा. स्पर्धेसाठी खासदार अमोल कोल्हे, अभिनेता आकाश ठोसर आणि उद्योजिका जान्हवी धारीवाल यांची उपस्थिती. जेजुरीच्या खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सवाला भाविकांची प्रचंड गर्दी आणि भाविकांसाठी मंदिर प्रशासनाकडून वाहनांची सोय. जेजुरीतील स्वामी समर्थांच्या पालखी सोहळ्याचं अक्कलकोटमध्ये प्रस्थान. सलग 22व्या वर्षी जेजुरीच्या कडेपठारावर समर्थांच्या पादुकांना अभिषेक. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील खरांगणा मोरांगणा या ठिकाणी संत काळे महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात. दररोज सकाळी प्रभात फेरी आणि भजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. देशात कोरोनाचा नवा उपप्रकार. BA.2.86च्या जातीतील JN.1 व्हेरियंटचे केरळमध्ये रुग्ण. संसर्गाची भीती. काश्मीरमध्ये 250 ते 300 अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत. गुप्तचर विभागाची माहिती. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची माहिती. राजस्थानच्या माउंट अबूमध्ये पारा -1°C. मध्य प्रदेशातही पावसाची शक्यता. जम्मू काश्मीरमध्ये सगळीकडे बर्फवृष्टी. गुलमर्ग शहरात सगळीकडे बर्फाची चादर. 2.8 डिग्री तापमानाची नोंद आणि आणखी 2 दिवस बर्फवृष्टी सुरूच राहील असा हवामान खात्याचा अंदाज. जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुद्धा जोरदार हिमवृष्टी. रस्त्यावर साचलेला बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू. भंडाऱ्यात विविध मागण्यांसाठी ओबीसी सेवा संघाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन.